गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना जय सच्चिदानंद स्वरूप. आपण जे आध्यात्मिक विचार निरूपणाकडे पाहतो, हा शेवटचा अंतर आहे. अंतरी हृदय ही दीप प्रकाश, अंतरी हृदय दीप प्रकाश, आध्यात्मक देही स्वप्रकाश. आपण स्वप्रकाशित झालो पाहिजे. जशी वात तेवढे तेलामध्ये आणि त्याच्यात तेल पण आहे, पण ते जे प्रकाशित करण्यासाठी त्याला जर आपण दीपाने पेटवलं नाही तर ते कसं प्रकाशित होईल. तसंच आपण पेटवलं पाहिजे, ते प्रकाशित केलं पाहिजे. तसं आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक देह स्वप्रकाश होतो. आणि स्वप्रकाश होणं म्हणजे खरे स्वबोधाशी करतात. आणि स्वबोध हाच उत्तम स्वबोधाकडे नेतो आपल्याला आणि आपल्याला प्रकाशमय करून त्या स्वरूपाचा बनवतो. आणि बनण्याची प्रक्रिया म्हणजे स्वबोध आहे. आणि ती प्रक्रिया माझ्यात तुझ्या सगळ्यामध्ये एक आहे. हा भाव रुजला का निश्चित ती प्रक्रिया होते आणि त्या विचाराने जगायला लागतो आपण. आणि जगण्यासाठीच एकरूप त्या स्वरूपाचा बनणे आणि त्या स्वरूपाने होऊन जाणे हा उत्तम रंग आहे. अवघा रंग एक झाला. हा रंग एक झाला पाहिजे, करता आला पाहिजे. आणि होण्यासाठीच हा खरं परमात्मा म्हणजे माझ्यातच आहे तो. आणि माझ्या स्वरूपातच मला पाहायचा आहे. निर्गुण निराकार तो आहे, पण तो आहे कुठे तो मला समजत नाही. पण मी तर समजतो अहम ब्रह्मास्मी. ही जाणीव होणं, ही जागृती होणे, हा प्रकाश होणं हा उत्तमातला उत्तम प्रकाश आहे. जसं आपण आयना असतो तर आयनात पाहतो तेव्हा दुसरा कोण दिसतो का आरशामध्ये? आपणच प्रकाशित दिसतो. मग मी तो स्वयंप्रकाशित आहे. ही सोला समजणे आणि सोला ओळखणे हा उत्तम क्रिया आहे. आणि त्या क्रियेकडे आपण जाऊ. गुरुदेव दत्त.